आवाज़ इंडिया में आपका स्वागत है। मैं हूं अंजनी कुमार मिश्रा। महाराष्ट्र के नंदुरबार से शिवसेना एकनाथ शिंदे के नवनिर्वाचित विधायक अमस्या पाडवी के खिलाफ अत्याचार और एट्रोसिटी के तहत मामला दर्ज होने की बात सामने आई है। दरअसल नंदुरबार के सोरापाड़ा गांव की एक महिला ने अपने घर के सामने पेपर ब्लॉक लगाने की मांग की थी, जिसको लेकर संबंधित महिला के साथ गाली गलौज और मारपीट की गई है। इस तरह का आरोप पीड़ित महिला ने लगाया है। घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के साथ ही महिला ने खुद भी वीडियो बनाकर विधायक पाडवी और बाकी अन्य 12 लोगों के खिलाफ कार्यवाही करने की मांग की है। पाडवी के विरोध में मुलगी गांव बंद का आह्वान किया गया था। इसके चलते पाडवी समर्थकों ने भी सारे आरोप को खारिज करते हुए अक्कल कुआ गांव बंद करने का आह्वान किया। नंदुरबार के नवनिर्वाचित विधायक पाडवी के साथ 12 लोगों के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज कर लिया है, जिसमें शिवसेना जिलाध्यक्ष और कुछ और भी पदाधिकारियों के नाम शामिल हैं। नमस्कार, मी नर्मदा भरतसिंग वडवे बोलते। माझा भाऊ अविनाश भरतसिंग वडवे काल सकाळी आमच्यावरती बेदम मारहाण झाली। या व्हिडिओद्वारे मला हे सांगायचं आहे की आम्हाला दोघा भाऊ बहिणींना बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तींचे मला या व्हिडिओद्वारे नाव सांगते मी। ते आमदार आमशा पाडवी व त्यांचा मुलगा शंकर आमशा पाडवी व त्यांचा साला जेका पाडवी, त्यांचा मुलगा विक्की जेका पाडवी आणि आमशा पाडवी आमदार यांचा जावाई चेतन ओझू पाडवी आणि त्यांचा पीए गोलू चंदेल तुकाराम बोकड्या वडवी ह्या सर्वांनी मला बेदम मारहाण केलं, माझ्या भावाला बेदम मारहाण केलं। मी त्यांना या सांगत होती की माझ्या भावाला का मारताय, कशाला मारताय, तर मला आमदार आमशा पाडवीने माझे केस धरून मला खाली पाडलं, मला बेदम मारहाण केली। माझ्या छातीवरती, माझ्या अवैध अंगावरती मला बेदम मारहाण केली आहे। हा असला अवैध भंग करणारा हा असा माणूस मला याच्याने मला न्याय मिळवून द्यावा, मला शिवीगाळ करण्याचा न्याय मिळवून द्यावा। मला एकच विनवणी आहे की या व्हिडिओद्वारे मला न्यायच मिळेल, मंत्री साहेब मला न्याय मिळवून देतील, एवढं मी बोलून संपवते। नमस्कार। काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2000/2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31 RS प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31 RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला। 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्यूज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची कंप्लेंटवरून FIR क्रमांक 425/2024 ही दाखल करण्यात आली। त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 74 79 115 पोट कलम 2 352 310 पोट कलम 5 कलम 50, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स्ट SC/ST कायदा अंतर्गत 31 RS कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला। त्यामध्ये एकूण 12 आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे।